कल्पना आहे अशी रामगडला देवराई सुरू झालेली आहे आणि तिथं भरपूर जागा आहे आणि तिथं वृक्षप्रसाद योजना सुरू करायचा विचार आहे. कारण ती लोक अभिषेक करतात, त्यांना भेट म्हणून द्यायचं आणि ते लावायचं, म्हणजे त्यांना जो वाढलं की देव प्रसन्न झाला, आरोग्य मिळालं, समृद्धी मिळाली, असं झाडामुळेच मिळतं ना समृद्धी आरोग्य. तर ते पण तिथं साध्य होईल. शासनाला मी हा अर्ज दिलेला आहे, त्यांनी त्यांना परत पण पाठवलेली आहे, परंतु त्यांनी अजून ऐच्छिक ठेवलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी लवकरात लवकर लक्ष देतील आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या देवळांमध्ये तो विषय कंपल्सरी करतील आणि अभिषेक करणाऱ्या माणसांना त्याच्या आवडीनुसार, त्याच्या इच्छेनुसार ते रोप द्यावं, तो प्रसाद म्हणून याच्यापुढे परंपरा चालू व्हाव्यात अशी एक अपेक्षा आहे. तर अशा देवळ्या आम्ही वाढवणार आहोत. तर आजच 75वा वाढदिवस घेतलेले आहे. अशा पद्धतीचं बीडमध्ये करण्याचं काम सुरू करण्यात 7 वर्षापूर्वी आपण सह्याद्री देवराईनं बीडमध्ये पालवणला देवराई केली होती. त्याचं अतिशय चांगलं यशोगाथा आहे, जाऊन तुम्ही बघू शकता. अशा मोठी मोठी वडाची झाडं, पिंपळाची झाडं, लिंबाची झाडं तिथं झालेली आहेत आणि मातीचा स्तर बदलला आहे आणि क्वालिटी चांगली झाली आहे. पशुपक्षी जास्त आलेत आणि आता रामगडला दुसरी देवराई सुरू होते. त्याचे आज उद्घाटन झालं. गणपतराव जगताप यांच्या 75वा वाढदिवसानिमित्त 75 झाडं लावून, तर तिथे 10,000 झाडं लावण्याचा विचार आहे. तशी पूर्ण तयारी झालेली आहे. यापूर्वी तुम्ही जी देवराई केली होती त्याच्या आगीचे अनेक प्रकार केले होते, त्या अनुषंगाने आता सुरुवातीलाच काही उपाययोजना करणार? नाही, आगीच्यामध्ये उपाययोजना काहीच नाही. त्या काळात कोण कुठं एवढा आपला कंट्रोल राहू शकत नाही, पण अवेअरनेस लोकांच्यात जास्तीत जास्त आणायचा आणि उपचार कसे लवकर होतील ते बघायचं आणि जरा वाईट अनुभव येत राहतात, त्यातूनच सावरत पुढे जावं लागतं. आत्तापर्यंत 2-3दा आगी लागल्या, परंतु त्यातून सावरून पुढे जायचं. आता मोठी झाली झाडं, आता आगीनं फारसा प्रश्न पडणार नाही. काही झाडं दगावली, तिथली 250-300 झाडं पालवणला पण परत लावतो. किती कालावधी असणार आहे सगळे जर तुम्ही झाडांचं तिथं लागवड करायची? असं यावर्षीच लावण्याचा विचार आहे पूर्ण, पण किती शक्य होतं आहे, कसं होतं आहे, किती अडचणी येत आहेत, पण मला असं वाटतं 5,000 तरी पूर्ण होतीलच. माझा काय त्याचा अभ्यास नाही आहे, कारण मी झाडं लावण्यासाठी येतो. बाकी तिथं बीडमध्ये काय चाललं आहे, म्हणजे बीडची अवस्था वाईट आहे. ग्रीन छप्पर फार कमी आहे तिकडचं, सॉमिल तिकडं जास्त आहेत, पण त्या विषयात मी काय फार असा अभ्यास केला नाही. शिवराम माझा मित्र आहे आणि त्यांनी मला सांगितलं इकडे येऊ, आणि आम्ही नाहीतर 1.5 लाख झाडापर्यंत पोचलो आहे. आम्ही अजून 10,000 वाढवत लावू, एवढाच विचार.